महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर अंबादास दानवे यांनी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यावेळी ते म्हणाले की बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास हे माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. हा विजय माझा एकट्याचा नाही, हा प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाचा आणि बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या लाखो हृदयाचा विजय आहे. लोकविकास बँकेकडून अंबादास दानवे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शहरासह आसपासच्या परिसरातील देखील शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व शिवसैनिकांकडून अंबादास दानवे यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. समोर ओके, समोर समोर ओके, समोर स्माइल. थांबा. काही समोर इकडे. थँक्यू. हमारा दानवे सर, तुम आगे बढ़ो. हमारा दादा, तुम आगे बढ़ो. जय भवानी. या ठिकाणी दादाचा सत्कार होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा. खरंच दादाजी तुमच्या एक निष्ठेसाठी केलेल्या कार्याचं मोठं भाव सामाजिक प्रश्नावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी लोकविकास बँकेचे संचालक दीपक आहेत का? झालं का? ठीक आहे. स्वागत करतो. मध्ये वावडा काही लोकांनी म्हटलं होतं की दादा आता दादा शिवसेनेमध्ये, पण दादाने खरा धक्का दिला आणि जिथं आहे तिथे दुसरं पद चांगलं मिळवलं आहे. आणि तुम्ही नाव होते माझे विरोधी पक्ष होते, माझे विरोधी पक्ष होते. अरे भावी पुरुष भावी पण नाही ना, तुला प्राप्त करणार होतो, पण शुभेच्छा तशा दिल्या दादा मी. असो. पण दादा आता आता विरोधी पक्ष त्याच्यावर ठरले की आपण सत्तेत आलो पाहिजे. सत्तेचा वेळ आहे, एवढं सोपं काम नाही आहे. म्हणून आम्ही भाजप करत सोपं आहे. दादा आपण सत्तेत आलो पाहिजे. असो, दादांची सगळ्यांनी चांगले शब्द वापरले आहेत. दादा आपली शेवटची सत्ता वेळ त्याची वेळ होती. विरोधी पक्षनेते पदाची आणि विधान परिषदेची, तेव्हा दादांना मी आमच्या वैजापूर MIDC त्याला सांगितलं की हा प्रश्न उठव. मी अनेक आमदारांना सांगितलं, पण दादा कोणी घेतला नाही. आता ते आमच्या रमेश दोघांना घेणार त्याची गोष्ट वेगळी आहे. इतर आमदारांना पण टाकणार म्हणून तेव्हा दादाने प्रश्न टाकला. उद्योग मंत्र्याने उत्तर दिलं की आम्ही कारवाई करू. आणि दादा आता MIDC काम सुरू झालं आहे, टॉपिक सुरू झालं. मी आमच्या सर्वांना सांगितलं आहे की MIDC काम सुरू झालं आहे. मला गोष्ट सांगायची सर्वांच्या इच्छेत की वैजापूर MIDC मध्ये प्लॉट उपलब्ध आहे. 140 रुपये फूट आहे. आज कमीत कमी प्लॉट 6000 फुटाचा आहे. म्हणजे 8-10 लाखामध्ये प्लॉट मिळू शकतो. त्याच्या संबंधी मी तुम्हाला आणखी काही कोणा पाहिजे माहिती मी देत पण MIDC अधिकारी देते. हा नंबर आहे. दुसरं दादा एक महत्वाचं असं आहे की आपल्याला संपूर्ण मराठवाड्यामध्ये पैठणी साडी, पैठणी रेशमी साडी विकास करण्याचं एक मिशन घेतले आपण. तर आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये आमचं गाव सुरू आहे, निजामपूर आहे, वैजापूर शहर आहे. तिथे आम्ही पैठणी साडी महिलांसाठी ट्रेनिंग सुरू केले आणि मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. अनुभव चांगला आहे. वैजापूर शहरामध्ये ते पहाडे म्हणून एक आहे, पहाडे तर त्याचे गोडाऊन उपलब्ध आहे. तर तिथे तुम्हाला गोडाऊन भाड्यात देऊ आम्ही. आणि तुम्ही जर 6 रूम किंवा 8-10 रूम बाबतीत टाकल्या तर तुम्हाला बँकेचं कर्ज देऊ किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं 10% जर तुम्ही पैसे गुंतवले तर 90% सबसिडी मिळते. त्याच्या मार्फत आम्ही तुम्हाला लोन देऊ. याच्या संबंधी काही चर्चा करायची असेल तर आपण नंतर सविस्तर चर्चा करू.
आता तो कापड देण्यापूर्वी